चॅलेंज ना, चॅलेंज. आय विल चॅलेंज, डेफिनेटली चॅलेंज. कारण व्हिसिनिटीचं जर परमिशन नसेल तर ते माझ्यावर अतिक्रमण करतायत आणि अतिक्रमण करतात म्हणजे सर मी त्यांच्यावर डायरेक्टली मी त्यांना तिथं म्हणजे काय त्यांच्यावर भांडण नाही करणार. त्यांना म्हणजे सांगणार की इथं भरायचंच नाही, काय त्यांच्यावर असं भांडण करतं त्यावर काय दगड मारणार नाही. तसं त्यांना मी सांगणार की त्यांना मज्जाव करणार की बाबा तुम्ही या ठिकाणी यायचं नाही आणि ते डिझेल भरायचं नाही. हाय व्हिसिनिटी पाहिलं त्या व्हिसिनिटी आणि हे त्यांनी केलेलं हे का हे ग्रामपंचायतीने केलेलं त्यांचा हा ठराव आणि ह्याच्यामध्ये हे पहा साहेब या मधुकर तायना डोंगरे यांनी 150 ह्याच्यावर केलेलं आहे 150 गट नंबर. आणि आदरणीय आमचे हे भीमराव जाधव म्हणतायत की ह्या 150 मध्ये हा एकटाच माणूस नाही, हे 150 वर केलेले आहे आणि ते 150 मध्ये किती आहेत बघा. त्यामुळे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आम्हाला कुणाला सांगितलं नाही, आमची त्यांनी परवानगी घेतली नाही, कातकऱ्यांची कुणाची सही घेतली नाही. कातकऱ्यांची गरिबांची माणसं 5 मेली हार्ट अटॅकने, 5 मेली 5. अक्षा मेला, नंतर ती गिरजाऊ मेले, त्यानंतर ते बोरकर मेला, त्याची बायको मेले आणि ती शांताबाई मेली. हे गरिबाची माणसं हार्ट अटॅकने बोलता बोलता मेले. अजून गावातले किती सांगू माणसं तुम्हाला मेलेली हार्ट अटॅकने. आमचं शंकर कोरडे म्हणून नाही, त्याच्यात सगळं पूर्णपणे ऑपरेशन झालं, पूर्ण रक्त घट्ट झालं, त्याचे वडील हार्ट अटॅकने गेले. एकाच ह्यानी एपिडेमिक कसं काय होतंय? दुसरा कुठला जुलाबाने मारायला पाहिजे, अजून दुसऱ्या कुठल्या आजाराने मारायला पाहिजे, एकच आजाराने कसं काय मरतो माणूस? आणि म्हणून माझे व्हिसिनिटीमध्ये तुम्ही माझी परवानगी न घेतल्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की तुम्हाला मी इंधन भरायला पूर्णपणे मज्जाव करीन. आणि कृपया तुम्ही जर तुमचं आणि माझं चांगलं संबंध टिकवायचं असतील, तुमच्याही कंपनीला मी मदत करीन. जर तुम्ही हे जर बाजूला जर तुम्ही नेला, जर उंचावर नेला तुमच्या कंपनीला टावरला, आमची अजिबात काय नाही, अजिबात आमची मनाई नाही. तुमच्या टावरला फक्त एकच आम्ही सांगतोय की तुमची फ्रिक्वेन्सी आणि तुमचं डिस्टन्स, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या नाही तर मी कुणाचाही ऐकणार नाही. मी तुम्हाला तिथे मज्जाव करणार म्हणजे करणार. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जे इन्स्टॉलेशन झालेलं आहे ते इन्स्टॉलेशन काही प्रायव्हेट कंपनी आहे म्हणून प्रायव्हेट झालेलं नाही, टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटी नाही अप्रुव्हल दिल्यानंतर ते झालेलं नाही झालं साहेब. आणि जर नसेल झालं तर तुम्ही त्याच्याविरुद्ध दावा दाखल करा. कोर्टानं जर सांगितलं तर इव्हॅक्युएट करा, इरेक्ट करा आणि ते थ्रो आउट करा, काही अडचण नाही. ठीक आहे ना साहेब. पण तुम्ही जे म्हणताय त्या ठिकाणी आता जे आहे त्या अनुषंगानं तुम्ही नाही मी तोपर्यंत मरणार साहेब. मी आमच्या घरातली माणसं मरणार, तोपर्यंत कॅन्सरने माणसं मरणार. आता फार अलाराम कंडिशन मध्ये लोक आलेत. 7-8 वर्ष आम्ही ते सहन करतोय आणि सगळ्यांची आता शरीर दुबळी झालेत. मग त्याच्यामध्ये जी केस आहे तुम्ही प्रायोरिटी बेसवरती करून घ्या, काही अडचण नाही. मला ते नाही म्हणायचं आहे, पण आता जे कंडिशन आहे आता अतिशय खतरनाक कंडिशन आहे. आता बरेच लोक असे आहेत की असे पूर्ण डेबिलिटी कंडिशन मध्ये आहेत आणि त्या कंडिशनमध्ये जर हा टावर चालू राहिला तर लोक नक्कीच मरणार आहे. तर त्यांना त्वरित बंद करायला सांगा तुमचा टावर. मला जी ऑथॉरिटी तुम्ही नाही ह्यांना मी सांगतो. आणि तुम्ही जे बंद करायला आणि दादा तुम्ही जे बंद करायला सांगताय ती ऑथॉरिटी बंद करण्याची ऑथॉरिटी मी नाही, तुम्ही नाही. मी ती त्यांना सांगतो ना, मी त्यांना सांगतो ना साहेब. मी यांना सांगतोय की ते तुम्ही बंद करायचं दादा, तुमच्या त्या हायर ऑथॉरिटीला सांगायचं ते बंद करायचं. नाही केलं तर मी तुम्हाला मज्जाव करणार. तुम्हाला कुठेही नाही, मला फाशी द्या, काही करा. जर तुम्ही माझ्यावर जर जास्त अत्याचार केले तर मी वैतागलो तर त्या टावरवर जाईन, तिथून उडी टाकेन. होणाऱ्या सर्व जबाबदारी तुमच्या असेल. तसंही तुम्हाला करता येणार नका करू द्या ना. मला ते पण माहिती आहे. आय नो व्हेरी वेल सर, आय नो व्हेरी वेल. मी करू शकत नाही, पण आय नो व्हेरी वेल. पण आफ्टर डेथ व्हॉट विल यू डू? You can't do anything. After death we can't do. You can't do anything. But before death we have something to do. Before death is something. Yes, I know. Yes, you can file case against me. Yes, I know. त्यामुळे नाही तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊ शकता. तुम्ही मला 2 दिवस जेलमध्ये टाकू शकता, म्हणून काय मला परमनंट तुम्ही जेलमध्ये टाकू शकणार नाही, हे पण मला माहिती आहे. त्यामुळे मी तुम्हाला न्यायच मार्गाने सांगतोय तुम्हाला की आमच्या ह्या माझ्याकडे टावरच्या व्हायब्रेशन येता कामा नये. मी रात्रभर झोपत नाही दादा. मी मरणाच्या प्राणांतिक उपोषण करतोय. याचा अर्थ काय? माझ्या घरातले प्रत्येक जण आजारी आहेत आणि प्रत्येक जण आजारी असल्यामुळे तुम्हाला हे सांगत आहे, मी तुम्हाला विनंती करीत आहे तुम्हाला की तुमचा टावर पूर्णपणे बेकायदेशीर इन्स्टॉल केलेला आहे. गावागावामध्ये शाळेजवळ टावर असतात का रे दादा?
लोकांच्या मुलांचे मेंदू बिघडायला टावर असत अरे हां सांग ना दादा घराजवळ हॉस्पिटलजवळ टावर असत का अरे हे थोडी तरी तुम्हाला सांगितलं असतं की तिचं क्रायटेरिया काय आहे आणि हा जर तुम्ही क्रायटेरिया मोडला असेल तर तुम्हाला मी कधीही पण काढू शकतो कधी पण जर तुम्ही इफ यू आर नॉट शोन मी द क्रायटेरिया ऑफ युअर टॉवर आय विल रिमूव्ह युअर टॉवर इमिजिएटली ती जे टॉवर आपण जे म्हणताय ना हा. ज्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल हा तर त्याला मला रिमूव्ह ती ऑथॉरिटीचं काही देणे घेणं नाही तुम्ही इथे येऊन तुम्ही आम्हाला त्रास करताय तुम्ही ऑथॉरिटी नाहीये ना दादा मी ऑथॉरिटी जर नसेल तर त्यांचा जर क्रायटेरिया त्यांनी जर नसेल पाळला तर ते कुणाचं काम आहे? दादा ते कुणाचं पण काम असू द्या आम्हाला विचारलं का त्यांनी त्यांचं काम करताना आम्हाला विचारलं का नाही ते जे मुद्दे तुम्ही जे उपस्थित नाही करताय- उपस्थित म्हणजे सत्य मुद्दे आहेत साहेब नाही आणि नाही ते मी तुम्हाला मान्य म्हणतोय की ठीक आहे तुमचे मुद्दे तुम्ही सत्य त्यांनी असतील. मला विचारलं का ऐकून घ्या मला- एक मिनिट ऐकून बोला घ्या. बोला जर तुमचे मुद्दे सत्य आहेत हा. असं तुमचं म्हणणं आहे हा पण ते सत्य कुणासमोर करायला पाहिजे तुम्ही जी त्यांना परमिशन देणारे ऑथॉरिटी त्यांना मी चर्चेस करतोय ना त्यांना परमिशन देणारे नाही ऑथॉरिटी परमिशन देणारे अथॉरिटी असेल तर त्यांना त्या परमिशनच्या पूर्ण विरोध केला ते तुमचं म्हणणं आहे ना ते माझं म्हणणं नाही म्हणणं ते माझं म्हणणं नाही म्हणजे त्यांचं तुम्ही त्यांचं म्हणताय म्हणणं आहे. यांनी चुकीचं इन्स्टॉलेशन केलं या, आहे बरोबर आहे. हो. यांचं म्हणणं आहे की आम्ही योग्य नाही इन्स्टॉलेशन नाही केलेलं आहे नाही 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 ते काय पण बोलते ते असं खोटं जर बोलते. असेल नाही नाही ते तुम्ही म्हणताय पण साहेब हे prove त्यांना कोण बोलू द्या ना करणार? त्यांचं ते बोला त्यांना जो मुद्दा ते उपस्थित थांबा, हो, बरोबर आहे. थांबा, त्यांना बोलू द्या ना. दादा तुम्ही थांबा मी- आता. मी तो मुद्दा जो साहेब, उपस्थित त्यांना केला बोलू द्या ना, आहे. त्यांनी बोलू- काही- हो, थांबा, थांबा, ते त्यांना तर बोलणारच आहे हा मग बोला, पण त्यांना बोलू द्या ना माझ्या ह्याच्याप्रमाणे जो मुद्दा उपस्थित करताय यांचा जो त्यांना मार्ग आहे त्यांना बोलू द्या ना तुम्ही त्यांच्याकडून यांचा- बोलता साहेब त्यांच्याकडून बोलताय मी कुणाकडून नाही बोलत. तुम्ही मग ते काहीच मला- बोलत नाहीये मला फक्त ते एवढं काहीच बोलत नाहीये करायचं आहे की न्याय मार्ग हे जे उपोषणाला साहेब बसतात त्यांच्या म्हणतायत, टावर त्यांना बोलू मी द्या. काय म्हणतो त्यांना बोलू द्या ना त्यांना काहीतरी हे बघा ते काहीतरी घेऊन आलेत ना त्यांची त्यांना ते बोलू जे ते दोन घेऊन- कागद घेऊन आलेत बरोबर ना आहे. त्यांना बोलू द्या ना ऐकू द्या ना थांबा ना मी काय म्हणतोय ते तर पहिलं ऐका मी जे यांना सांगतोय ते एवढंच हे सांगतोय की न्याय मार्ग कोणता आहे याच्यातला हे उपोषण हा न्याय मार्ग नाही याच्यातला न्याय मार्ग तुम्ही कोण एकच आहे? सांगताय साहेब ते आम्ही ऐकतोय परत परत त्याच मुद्द्यावर नका येऊ त्यांना बोलू द्या ना हे जे म्हणताय बोला. हे जे थांबा. हे जे सांगताय तुम्ही थांबा जरा, त्यांना बोलू द्या. बोला बोला तुम्ही सांगा तुमचं काय कुठल्या गाईडलाईन प्रमाणे डीओटीच्या गाईडलाईन प्रमाणे काय गाईडलाईन सांगा गाईडलाईन काय तुम्ही गाईडलाईन मला सांगा ना दादा तुमची गाईडलाईन कळू द्या ना आम्हाला. त्यांना कुणाकडे जावं लागेल अप्रोच व्हावं लागेल नाही नाही थांबा मला गाईडलाईन सांगा तुमची काय तुमची इन्स्टॉल डीओटीकडे जावं लागेल ना. हो दादा तुम्ही मला सांगा तुमची गाईडलाईन कुठे इन्स्टॉल कुठं करायचं तुमचा टावर सांगा कुठं करायचं कुठेकडे जावं कुठं म्हणजे ते लोकांची जिथे रिक्वायरमेंट आहे तिथं मी इन्स्टॉल करतो कुठं तिथे लोकांना गरज आहे कव्हरेजची माझ्या डोक्यावर करता का उलटे कशाला बोलत कशाला उलट बोललो रे दादा कशाला विचार ना कोणाला रिक्वायरमेंट नाही आहे कुठं? सगळ्यांना रिक्वायरमेंट आहे रिक्वायरमेंट कुठे मी म्हणतो मला पण रिक्वायरमेंट आहे मग तर जे गाईडलाईन आहे गव्हर्नमेंट म्हणून काय दारात उभा करायचं काय कोणाच्या घरात थोडी बघितलं कुठे जिथे आहे ते? जागा दिलेली आहे आमच्या दारातच आहे आमच्या दारातच आहे जाऊन बघा बिल्डिंगवर जागा साहेब याच्यात बिल्डिंगवर उभा करायचं. 50% मी काय म्हणतो तो जो विषय तो नका थांबा. नाही नाही विषय हा- पहिला त्यांना हा बोलू द्या तुम्ही बोलू नंतर द्या discuss हो चालू बोलू द्या त्यांना हॉस्पिटल्सवर पण टॉवर असेल कुठं पुण्यात अरे दादा हे तुम्ही सगळे बेकायदेशीर काम करा मी तुम्हाला चॅलेंज करणार हायकोर्टमध्ये तुम्हाला मी फाईल साहेबांना दिलंय मी पत्र दिले साहेबांना ते कुठं आहे रे बाळा रूल्स दाखवा ना म्हणा डॉटचे साहेबांना मी पत्र दिलंय ट्रायचे रूल दाखवा ना तुम्ही तुम्हाला मी हायकोर्टात केसणार फार सरपंचासहित केसणार सोडणार नाही आय हॅव गिवन दिस लेटर टू यू अँड प्लीज ओव्हरलुक दिस डेफिनेटली या आय विल डेफिनेटली त्याच्या मागे ते दुसरं गेले तुम्हाला हा ते जाऊ दे वेगळं आलंय नाही, ते वेगवेगळं मागचं आहे. मागचं वेगळं आहे. हा ठीक आहे हे दिलेलं आहे हे तुम्हाला मी दिले ते पत्र आणि विथ मुकेश अंबानी जे मुकेश धीरूभाई अंबानी आहेत ना यांच्यावर ते द्या तुमचं मला लय तुमच्यावर मी टाकतो मला तुम्ही द्या हे वाचू द्यायचं
Dede.